देवपूर घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा, सराईत गुन्हेगाराला बेड्या, 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळ्यातील देवपूर भागात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोपडा येथील सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दिनांक 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुयोगनगर येथील राधेश्याम सोनगिरे यांच्या बंद घरातून 4 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. पश्चिम देवपूर पोलिसांत याबाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. तांत्रिक माहिती आणि तज्ज्ञांच्या मदतीने या गुन्ह्यात जळगाव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार दत्तू अशोक ठाकरे याचा हात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला धुळ्यातील पांझरा नदी काठाहून शिताफीने अटक केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 1,87,000ची रोकड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात, अमित माळी, धनंजय मोरे, संजय पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदार मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, संतोष हिरे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, ईश्वर सोनवणे व प्रकाश भावसार यांनी केली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. दिनांक 14 नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरट्याने 4 लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती. सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे, अंगुली मुद्रा विभागाचे PSI व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती. अंगुली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी, त्याचप्रमाणे हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता. तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे. तसेच त्याने घरातून 1,87,000 रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये. ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत. आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे. जय हिंद.